नमस्कार, मी श्रवण दत्तेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एक गोपनीय बातमीदारामार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापे दरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते, जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते। त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहेत, त्याचबरोबर सीओ आहे, त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहे ते खोटे असल्याचे निदर्शनास आले। त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 124/26 नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी, चीटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये 2 आरोपी यांना आपण यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे, त्याचबरोबर नगर परिषदमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा, कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम, त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं। या पद्धतीने प्रथमदर्शनी FIR रजिस्टर करण्यात आली। तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले। एकंदरीत यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल। यामध्ये संबंधित सायबर कॅफेमध्ये दस्तावेज सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साइन हे आढळून आले। त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत।